मासे विसराल जेव्हा अशी सुरणाची कापं खाल. सुरण कापताना हाताला खाज येऊ नये म्हणून हाताला तेल किंवा लिंबू लावा. काप जाड नसावेत, पातळ कापा. काप गरम मिठाच्या पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळवा. उकळल्याशिवाय थेट तळू नका, खाज येणार नाही. पाणी नितळण्यासाठी एका जाळीमध्ये काप काढून ठेवा. थंड झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. मसाला बनवण्यासाठी काश्मीरी मिरची पूड, हळद, जिरेपूड, धणेपूड, हिंग, लसूण मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडं तेल घालून मिक्स करून घ्या. यामध्ये चिंचेचा कोळ घालायचे जेणेकरून कापांची चव आणखीन वाढते. एक एक कापाला अशा प्रकारे संपूर्ण मसाला लावून घ्या. कोटिंगसाठी मक्याचं पीठ, बारीक रवा, हळद, चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. जर मक्याचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घ्या. रव्याने कुरकुरीतपणा येतो. जिमीकांदाच्या कापांना कोटिंग देऊन मध्यम आचेवरती तव्यावरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. रेसिपी नक्की ट्राय करा.